तुमच्याकडे जर फक्त आयडिया असेल कॉलेजमध्ये, तुमच्याकडे 2 करोड 3 करोड ते असेच देतील स्टार्टअप ट्राय करायसाठी. बरोबर. आणि गावांमध्ये मुलांची फक्त एकच मेंटॅलिटी असते की मला नोकरी पाहिजे. कुठली नोकरी लागू दे, कुठली कंपनी, मला नाही माहिती मला काय करायचं, फक्त नोकरी पाहिजे. मी पण एकदम ऍव्हरेज मुलगा होतो. काही जास्त माझं काय 100 मुलांपैकी शेवटच्या 10-20 मध्ये होतो मी रँकिंग मध्ये. पण कोणीच तुमच्याहून चांगलं नाही, कोणीच तुमच्याहून भारी नाही. ठीक आहे, तुम्ही जर बिल गेट्स एवढी मेहनत कराल, त्यांच्यासारखं काम कराल, तुम्ही पण बिल गेट्स होऊ शकता. फक्त तेवढ्या गोष्टी करा. सेल्स जॉब करा, सेल्स जॉब किंवा इंटर्नशिप. ह्याच्यामुळे तुम्ही लोकांशी बोलता, काहीतरी विकताय. मोस्ट एम्बॅरेसिंग थिंग आहे कोणाला विकणं आणि त्यांना नाही पाहिजे. बरोबर. कसं कन्व्हिन्स करून दाखवू शकता तुम्ही. ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स जास्त आहे ना त्याला जास्त प्रायोरिटी मिळेल, कारण की ते लोक लीडर्स बनू शकतात. सो आमच्यासाठी सगळे शार्क्स नवीन होते. सो इट वॉज अ एक्सपिरियन्स ज्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या. वॉचमॅन, टेलर पासून सगळे ओळखायला लागले, रे तुम्ही शार्क टँक वर आले. सो नमस्कार, दोन कटिंग पॉडकास्ट युट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत. आपण बघत असतो की आता सध्या शिक्षण पूर्ण केल्यानंतर जॉब हा एक सगळ्यात मोठा प्रश्न आहे, की तो जॉब मिळणं आणि तो चांगल्या पगाराचा जॉब मिळणं हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे. याचसाठी एक काम करणारं ऍप्लिकेशन आहे बीप या नावाचं, म्हणजेच इव्हेंट बीप या नावाचं. या ऍपचे फाउंडर आहेत सौरभ मंगरुळकर. नुकतेच ते शार्क टँक मध्ये त्यांचा बिझनेस डिस्प्ले करून आले, त्यातून त्यांना बरंच मदत मिळाली, त्यातून त्यांचा बिझनेस एकदम एक्सेलरेट सुद्धा झाला. तर त्यांचा बिझनेस नक्की कसा चालतो, त्याचा फायदा विद्यार्थ्यांना तसेच अगदी जॉबला असणाऱ्या लोकांना आणि काही विद्यार्थ्यांच्या पालकांना सुद्धा कशा प्रकारे होतो, हे सगळं आपण त्यांच्याकडून आज जाणून घेणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया आपल्या पॉडकास्टला. नमस्ते सर. प्रथमतः तुमचं टू कटिंग पॉडकास्ट या चॅनलवर खूप खूप स्वागत. तुम्ही नुकतेच शार्क टँक मधून जाऊन आलात आणि त्यावेळेस आम्ही पाहिलं की तुमचा एक ऍप आहे जे विद्यार्थ्यांसाठी उपयोगी ठरतं आणि बऱ्यापैकी जॉब म्हणा किंवा ह्या प्रॉब्लेमवर एक सोल्युशन म्हणून तुम्ही आज एक स्टँड राहत आहे. तर मग आम्हाला एक समजून घ्यायचं की हे बीप म्हणजे नक्की काय आहे आणि याची कल्पना कशी सुचली तुम्हाला. सो मी पण कॉलेजमध्ये असतानाच ही आयडिया आली आणि ह्याच्या आधी मी खूप आधी शाळेतनच मी खूप बिझनेस किंवा छोट्या छोट्या कम्प्युटर सेल्स सर्व्हिसेस रिपेअरचं काहीतरी इनिशिएटिव्ह घ्यायचं स्टार्ट केलेलं. जसं मी कॉलेजमध्ये आलो मला कळलं हे सगळं गाढव काम आहे. फक्त कॉपी पेस्ट करा असाइनमेंट, जे टीचर सांगतात तेच द्या. आणि मग मला कळलं की हे मुलांमध्ये एवढं टॅलेंट आहे, पण फॅक्टरी कशी तसे मुलं गाढव बनवती तशी फॅक्टरी चालली की एकच गोष्ट सगळे आई वडील इंजिनिअरिंग मध्ये टाकतायत आणि लोकांमध्ये खूप वेगवेगळे टॅलेंट आहे जे त्यांना माहिती नाहीये. हे कुठल्या वर्षी तुम्हाला रिअलाइज झालं? हे मला पहिल्या वर्षीच रिअलाइज झालं की इकडे म्हणजे कारण की मी खूप इव्हेंट वगैरे ऑर्गनाईज करायचो शाळेमध्येच दुसऱ्या मुलांसाठी. तर मला कळलं की हे आता टाइम वेस्ट आहे. आपण असं काहीतरी करू ज्याच्यामध्ये मुलांना कॉलेजमधनं बाहेर काढू आणि त्यांना ऍक्च्युअल काहीतरी प्रॅक्टिकल एक्सपोजर देऊ. आणि त्याच्यासाठी आम्ही चालू केलं. माझं दुसरं स्टार्टअप आहे, हे तिसरं स्टार्टअप आहे. त्याच्यामध्ये आम्ही कॉलेज इव्हेंट्स आणि वेगवेगळे प्रोग्राम्स असतात त्याच्यामध्ये मुलांना घेऊन यायचं असं ठरवलेलं. त्याच्यामध्ये मी 400हून जास्त कॉलेजमध्ये जाऊन आलो. डिरेक्टर्स, IITs, IIM पासून गावातले सगळ्या कॉलेजमध्ये जाऊन आलो. त्याच्यामध्ये मला कळालं की एक IIT मध्ये जो मुलगा जातो आणि जो Tier 2 Tier 3 गावांमध्ये जे मुलं जातात त्यांच्यामध्ये काय फरक आहे. टीचर सेम असतात, एज्युकेशन पण सेम आहे, इन्फ्रास्ट्रक्चर पण सिमिलर असतात, सिलेबस पण सेम आहे. तर काही वेगळं आहे तर त्याच्यामधली कम्युनिटी. IITs मध्ये असे लोक आहेत जे हार्वर्ड, स्टॅनफर्ड विदेशात गेलेत. तुमच्याकडे जर फक्त आयडिया असेल कॉलेजमध्ये, तुमच्याकडे 2 करोड 3 करोड ते असेच देतील स्टार्टअप ट्राय करायसाठी. बरोबर. आणि गावांमध्ये मुलांची फक्त एकच मेंटॅलिटी असते की मला नोकरी पाहिजे. कुठली नोकरी लागू दे, कुठली कंपनी, मला नाही माहिती मला काय करायचं, फक्त नोकरी पाहिजे. बरोबर. असं पर्स्पेक्टिव्ह असतं. सो आम्ही ऍप ह्याचा म्हणून चालू केलं की जी IIT मध्ये इकोसिस्टम, त्यांच्यामध्ये खूप इव्हेंट्स होतात, खूप सारे कॉम्पिटिशन होतात. प्रत्येक सिंगल महिन्यामध्ये 5 ते 10 इव्हेंट होत असतात. त्याच्यामुळे ती लोक एवढे चांगले बनतात की त्यांना सगळं माहिती असतं काय काय चाललंय, मोस्टली त्यांच्या मेंटर्स अलुमनायमुळे. तर आपण ऍप असं तयार केलं ज्याच्यामध्ये Tier 2 Tier 3 गावातल्या मुलांना हिंदी, इंग्लिश, मराठी सगळ्या लँग्वेज मध्ये त्यांना आपण सांगू की काय काय वेगवेगळे करिअर ऍस्पेक्ट असतात. पहिल्या वर्षांपासूनच त्यांना कळतं की
अच्छा हे सगळं असतं. माझं ह्याच्यामध्ये इंटरेस्ट जास्त आहे. त्याला आम्ही दुसऱ्या मुलांबरोबर कनेक्ट करतो की ज्यांना फोटोग्राफीमध्ये इंटरेस्ट आहे, मार्केटिंगमध्ये इंटरेस्ट आहे. एकदा 3 स्टेजेस असतात. एक्सप्लोर म्हणजे बघा काय काय असं, लर्न शिका, काय तुम्हाला जर आवडलं थोडंफार कोर्सेस आहेत, सर्टिफिकेशन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही अजून शिकू शकता ऍपवर. आणि तिसरं नोकरी, पैसे कमा, इंटर्नशिप करा, प्रोजेक्ट घ्या किंवा जॉब घ्या. सो अशी आयडिया आली आणि तेच इव्हेंट बीप आणि बीप आता मी चालू केलंय. हे आता की सुचलं हे तुम्ही मला सांगितलं, मग यामध्ये हे इनिशिएटिव्ह सुरू करताना तुम्ही बोलात की तुमचे पार्टनर वगैरे पण आहेत तुमच्यासोबत, तर हे नक्की कसं समीकरण जुळलं, मग हे एकमेकांना कसं समजून दिलं? कारण की एक गोष्ट असते की इनिशियल लेवलला बिझनेस कुठलाही सुरू करताना आपण एकटे जरी असलो तरी पण बऱ्याचशा अडचणी असतात. मग तुम्ही तर अजून 2 तुमचे फाउंडर आहेत आणि मग ह्या सगळ्या गोष्टी, कल्पना एक्सचेंज करणं, त्यासोबत ती आयडिया उभी करणं आणि त्यातून एक बिझनेसला एक रूप देणं, हे सगळं कसं घडलं? हो, सोपं नव्हतं. कारण मी कॉलेजमध्ये होतो, मला पण माहिती नव्हतं कसं सगळं चालू करायचंय आणि डिफिकल्टीज होते. म्हणजे खूप वेगवेगळे पार्टनर्स होते, डिफरंट. म्हणजे कंपनी चालू करण्याच्या आधी मिनिमम 6 ते 7 डिफरंट को फाउंडर्स किंवा पार्टनर्स आणि टीम मेंबर्स आले. मित्रांना म्हणलं चला आपण करू. आणि सगळ्यात मोठी मिस्टेक होती की मित्रांबरोबर थोडं अवघड जातं, कारण की ते म्हणतात हा मी ओनर आहे कंपनीचा पण करत काहीच काम नाही. सो अशा खूप साऱ्या डिफिकल्टीज झाल्या. शेवटी जे आता 2 को फाउंडर्स आहेत, आम्ही इव्हेंट मध्ये भेटलेलो. त्यांचं पण स्वतःचं स्टार्टअप होतं, मी पण एका लेवलवर पोहोचलेलो. म्हणजे ती मॅच्युरिटी होती की खरंच काहीतरी चालू केलंय आणि त्यांनी पण काहीतरी चालू केलंय. मग आम्ही म्हटलं की एकत्र करू शकतो आपण, सिमिलर एकाच इंडस्ट्रीमध्ये होतं. आणि तिसरा जो सीटीओ आहे त्यांना इन्व्हेस्टर्सने कनेक्ट केलं की बँगलोर किंवा जयपूरमध्ये अशीच एक कंपनी आहे आणि ह्यांचं टेक चांगलंय, तुमचं सेल्स चांगलंय, तुम्ही सगळे मिळून करा. सो तसं कनेक्शन झालं आणि मग आम्ही आता करतोय. ओके. आता या बीपचे फाउंडर तुम्ही आहात आणि तुमचं तुम्ही बोललात की तुम्ही पण कॉलेजमध्ये गेल्यानंतर तुम्हाला हे रिअलायझेशन झालं. त्यानंतर तुम्ही तुमचं एज्युकेशन काय झालं आणि तिथून एक असं तुम्हाला का वाटलं नाही की बाबा जॉब करावा किंवा मला जॉबमध्ये जसं की सेटल लाईफ म्हणतो, व्यवसायामध्ये काय की आज आपण कोट्यावधीत कमवतो तर उद्या शून्य पण असू शकतो, काही सांगू शकत नाहीये. मग हे तुमची जर्नी, एक मेंटॅलिटी कशी तयार केली तुम्ही? माझा आधी म्हणजे ऑल्दो आई वडील छोटे छोटे बिझनेसेस किंवा रिअल इस्टेटचं झालं, छोट्या छोट्या गोष्टी करत होतो, त्याच्यामध्ये मी पण थोडा हातभार लावायचो. म्हणजे तो अनुभव होता? अनुभव नवे होता. माझं असं नव्हतं की लगेच बिझनेस चालू करायचं होतं, की 5-6 वर्षानंतर मी पण बिझनेस चालू करेल. पण 1-2 ऑडिओ बुक मी वाचल्या आणि ऐकल्या. नाव काय? ब्रायन ट्रेसी अल्टिमेट गोल प्रोग्राम म्हणून आहे. मी लिंक व्ह्युअर्सला देऊ कमेंट्स मध्ये. पण त्याच्यामुळे माझं आयुष्य बदललं. मी पण एकदम ऍव्हरेज मुलगा होतो, काही जास्त माझं काय 100 मुलांपैकी शेवटच्या 10-20 मध्ये होतो मी रँकिंग मध्ये. पण 1-2 गोष्टींनी माझी आयुष्य बदललं. मी त्याच्यामध्ये 2 गोष्टी सांगितलेल्या. एक, कोणीच तुमच्याहून चांगलं नाही, कोणीच तुमच्याहून भारी नाही. ठीक आहे, तुम्ही जर बिल गेट्स एवढी मेहनत कराल, त्यांच्यासारखं काम कराल, तुम्ही पण बिल गेट्स होऊ शकता. फक्त तेवढ्या गोष्टी करा. दुसरं, मोठं स्वप्न ठेवा. आणि जर तुम्ही काही ऐकताय, आता हे पॉडकास्ट आहे किंवा मी पण सेम 8 वर्ष अगोदर असेच युट्यूबवर व्हिडिओ बघायचो, लोकांचं, संदीप माहेश्वरी चांगल्या मोटिवेशनल व्हिडिओज बघायचो. तर त्याच्यामध्ये एक गोष्ट सांगितली की भलेही तुम्ही पूर्ण 20 मिनिटाचं नका बघू, 2 मिनिटाचं ऐका आणि पण जे ते सांगतात इमिडिएटली करा. तसं मी ऍक्शन घेणं की लगेच करू आपण, हे स्टार्ट केलं. आणि ह्या 3 गोष्टींनी माझी आयुष्य बदललं. मग हळूहळू मी ते एक फर्स्ट स्टेप की आम्हाला दिसलं की आमच्या सोसायटीमध्ये टुर्नामेंट होतच नाहीयेत, मी ते चालू केलं. सो त्याच्यामुळे चेंज झालं. सो मी स्टार्ट केलं मेकॅनिकल इंजिनिअरिंग सीओईपी मधनं. त्याच्या आधी मी डिप्लोमा केला MIT पुण्यामधनं. आणि आयडिया प्रॉब्लेम दिसला मला. हे नव्हतं की बिझनेस चालूच करायचं म्हणून आयडिया शोधू आपण. दिसलं की हे खरंच प्रॉब्लेम आहे, मुलांना टाइम वेस्ट करतायत, काहीतरी करू ह्यांच्यासाठी. तर छोटस इनिशिएटिव्ह घेतलं. असं नाही की मोठा बिझनेसच बनवायचा त्याचा. मग होत गेलं. पण माइंडसेट चालू करण्याच्या आधी मी स्वतःची तयारी केली की हे आता फेल होऊ दे, मी माझ्याकडे काही पैसे नाही राहू दे, जेलमध्ये जाऊ दे, वर्स्ट केस काय होऊ शकतं सगळं मी आधी लिहिलं. मी लिहिलं की याला 5 वर्ष लागू शकतात, 10 वर्ष लागू शकतात, 20 वर्ष लागू शकतात किंवा 50 वर्ष लागू शकतात. जोपर्यंत मी करून नाही दाखवत, कधीतरी करेल मी. मेहनत टाकणार, एफर्ट्स टाकणार, नवीन गोष्ट शिकणार,
करत जाणार. सो ह्या गोष्टींनी चेंज झालं सगळं. सो ओव्हरऑल हे 3 माइंडसेट चालू करण्याच्या आधी मी ठेवलं आणि बिझनेस चालू केला प्रॉब्लेम बघून, की हे प्रॉब्लेम जसं चला करू काहीतरी. पण एवढं कळालं की जर चालू केल्यावर तो खरंच मोठा प्रॉब्लेम नाहीये, खूप छोटा. म्हणजे आम्ही एक सर्वे रन केला चालू करण्याच्या आधी. 1000 मुलांना मी फॉर्म वाटला की तुम्ही असा ऍप वापरणार का. म्हणले हो हो हो. सगळे 1000 पैकी 999 लोक म्हणले मी वापरणार. आम्ही 3 लाख रुपये इन्व्हेस्ट केले ऍप बनवण्यामध्ये आणि मग ऍप वाटलं 1000 मुलांमध्ये. त्याच्यापैकी 20 लोकांनी डाउनलोड केला आणि वापरला, आणि त्या 20 लोकांमध्ये पण 2 लोकांनी वापरला. सो आणि आम्हाला आधी वाटलं की अरे खूप भारी मार्केट आहे, कोणीच करत नाहीये. मग आम्ही आतमध्ये गेला कळलं का नाही करत आहे. सो जसं आम्ही घुसलो त्याच्यामध्ये अजून 100 गोष्टी कळाल्या. बट इम्पॉर्टंट हे होतं की चालू करणं, काहीतरी चालू करू मग कळेल आपल्याला काय होतं. सो ह्याच्यामुळे स्टार्ट केलं. आणि मग आता बीप सोबत सध्या ऑर्गनायझेशन किती जोडले गेलेले आहेत आणि यातून नक्की ह्याचा स्टुडंटला काय फायदा होतोय? मागच्या वर्षी आम्ही 10,000च्याहून जास्त मुलं प्लेस केले, म्हणजे त्यांना नोकऱ्या, इंटर्नशिप सगळ्या लागल्या. ऑल ओव्हर इंडिया की अब्रॉड? ऑल ओव्हर इंडिया. ओके, ऑल ओव्हर इंडिया. आणि 18,000 कंपन्या फ्री आमच्या प्लॅटफॉर्मवर इंटर्नशिप आणि जॉब पोस्ट करतात. ते सॉफ्टवेअर, सेल्स, मार्केटिंग पासून ऑपरेशन्स, सगळ्या फील्ड जॉब्स आणि इंटर्नशिप आहेत. आणि मग त्यामध्ये फॉर एक्झाम्पल मी जर एक विद्यार्थी आहे आणि मला असं आहे की मला बीप ऍपचा वापर करायचा, आणि मग ते मला फायदेशीर कशा पद्धतीने ठरेल हे मला तुमच्याकडून ऐकायचं. हा, सो खूपच आपण असा एक नवीन ऍप, म्हणजे नॉर्मली कसं होतं की तुम्ही जॉब Naukri.com ह्याच्यावर जाता, जॉब दिसतात, पोस्ट करता. आता ह्याच्यामध्ये आम्ही AI यूज केलंय. ठीक आहे. ह्याच्यामध्ये काय होतं, द मोमेंट एक मुलगा येतो, आम्ही त्याच्याबद्दल विचारतो, तू कुठल्या कॉलेजमध्ये काय करतोय, इंटरेस्ट काय आहे तुझा, त्याच्या अकॉर्डिंगली एक पर्सनलाइज फीड करतो. फॉर एक्झाम्पल मुलं म्हणतात की मला नाही माहिती मला काय करायचंय, तर मग आम्ही असे कोर्सेस दाखवतो, असे सर्टिफिकेशन. तुम्ही फ्री मध्ये मेंटरशी बोलू शकतात की मला म्हणजे माहित नाही ह्याच्यामध्ये कसं करायचं, काय करू मी, कसं स्टार्ट करू. सो त्यांना एक गायडन्स, मेंटरशिप मिळतं. त्यांनी जर त्यांचा रेझ्युमे अपलोड केला तर आम्ही सांगतो की तुला नोकरी नाही मिळणार आहे, तुझ्यामध्ये हे स्किल्स मिसिंग आहेत, तू ह्याच्यावर काम कर आणि तुला नोकरी मिळेल, आणि ह्या नोकऱ्या म्हणजे तुला मिळू शकतात लवकर. सो असं एक पर्सनलाइज गायडन्स प्रोव्हाइड करतो. त्यांना अपस्किल करायचं, त्याच्यासाठी कोर्सेस आहेत, इव्हेंट्स आहेत, मेंटर्स आहेत. त्यांना त्यांच्यासारख्या मुलांशी बोलायचं की तू कसं जॉब घेतलं, तर ते त्याच्यावर ते बोलू शकतात. दुसऱ्या कॉलेजच्या मुलांशी ते कनेक्ट करू शकतात ऍपवर, आणि त्यांच्या रेझ्युमेच्या अकॉर्डिंगली आम्ही त्यांना कुठल्या इंटर्नशिप जॉब्स आहेत ते पण प्रोव्हाइड करतो. आणि सगळ्यात बेस्ट पार्ट, आता नॉर्मली कसं होतं, तुम्ही नोकऱ्यांना अप्लाय करतात, ठीक आहे, 2 महिने झाले, 3 महिने झाले, कोणी रिप्लायच करत नाही की काय झालं, रिजेक्ट आहे, सिलेक्ट झालोय, नाही झालोय. आता ह्या ऍपवर आपण AI थ्रू असं केलंय की तुम्ही जॉब अप्लाय केला 10 ते 15 मिनिटात तुम्हाला आम्ही सांगू शकतो की तुम्ही सिलेक्ट आहे, रिजेक्ट आहे. रिजेक्ट आहे तर का रिजेक्ट आहे, सिलेक्ट झाले कशामुळे सिलेक्ट झाले. कारण की आम्ही कंपन्यांना पण AI ऑटोमेशनच्या थ्रू सिलेक्ट करून देतोय मुलं. तो हे खूप रेव्होल्युशनरी गोष्ट आम्ही स्टुडंट्स आणि जे नोकऱ्या शोधतात त्यांच्यासाठी आणतोय. ओके, आता समजून चला की मी एक मेकॅनिकल इंजिनियर आहे किंवा एक सॉफ्टवेअर इंजिनियर आहे आणि मी तुमच्यासोबत जोडलं गेलोय. तर मी ज्यावेळेस इथं एंट्री करेन त्यावेळेस माझ्यासोबत प्रोसेसेस काय होतील आणि त्यातून मला आउटकम काय मिळेल, आणि मला स्पेसिफिकली माझ्या ज्या सेक्टरमध्ये मी एज्युकेशन घेतलेलं आहे त्याच सेक्टरमध्ये मला जॉब हवाय. कंपन्या माझ्यासोबत कसा अप्रोच ठेवतील, त्यासोबतच तुमच्या ऍपमध्ये मला कसं ट्रीट केलं जाईल, आणि त्यातून फायनली काय आहे तर आपण त्यांना आउटकम देणार आहोत म्हणून ती लोक आपल्याकडे येणार आहेत. तर मग तो आउटकम माझ्यासाठी काय असेल? आउटकम तर खूप सिम्पल आहे, नोकरी ज्याच्यामध्ये तुमचं मन आहे, हे ओव्हरऑल गोल आहे आमचं. आता काय होतं, कॉलेजमध्ये लागता, प्लेसमेंट होते, कॉलेज असे प्लेसमेंट घेतात की जे बल्क हायर करतात. तुम्हाला काम तिकडे जाऊन काहीच नाही, हे कॉपी पेस्टच करायचं पुढे जाऊन, आणि ते आयुष्यभर करत बसतात. मग आम्हाला असं तुम्हाला प्रोव्हाइड करायचं, फक्त जॉब नोकरी देण्यासाठी नोकरी नाही द्यायची. आम्हाला अनालाइज करायचं तुमचं खरंच मन कशामध्ये, इंटरेस्ट कशामध्ये. मार्केटिंग मध्ये आहे पण तुम्हाला सगळे म्हणतात की नाही तू IT मध्ये जा. सो ते अनालाइज करणं आमचं फर्स्ट गोल आहे की तुला खरंच काय पाहिजे, त्याच्या अकॉर्डिंगली तुला काय काय स्किल्स डेव्हलप केले पाहिजे. सो त्याचे तुम्ही सॉफ्टवेअर इंजिनियर किंवा ऍपवर आला, तुम्ही तुमचं कॉलेज वगैरे टाकाल, रेझ्युमे अपलोड कराल, त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला एक मॅप दिला जाईल की ह्या नोकऱ्या आहेत, हे कोर्सेस आहेत, ही कम्युनिटी आहे, तुम्ही जॉईन करा. एक्सप्लोरेशन, करिअर गायडन्स, तुम्हाला अब्रॉड स्टडी करायचंय, विदेशात काम करायचंय,
तर त्याच्यासाठी एक ग्रुप आहे ज्याच्यामध्ये तुम्ही मुलांना विचारू शकता की कसं तू इंग्लंडला US ला गेला, कसं आहे, किती खर्च पडला. सो हे सगळ्या गोष्टी प्रोव्हाइड करू शकतात. आणि ओव्हरऑल ग्रो होतोय प्लॅटफॉर्म. आता 8.5-9 लाख मुलं आहेत. हळूहळू आपण अजून जॉब्स, इंटर्नशिप वेगवेगळ्या फील्ड मध्ये आणतोय पुढच्या 3 ते 6 महिन्यात. बट ऑलरेडी 18,000च्या आसपास इंटर्नशिप जॉब्स आम्ही आता अवेल करतोय मुलांसाठी. ग्रेट. त्यामध्ये तुम्हाला एक असं तुम्ही एक एक्झाम्पल देऊ शकता का की एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी तुम्हाला त्यातून आउटकम मिळाले, किंवा तुमच्या जे स्टुडंट ऍपवर आले त्याला एकदम एक्स्ट्रॉर्डिनरी आउटपुट मिळाले त्यातून, तर असं काही उदाहरण आहे? हो. सो आमच्याकडे आता 10-11 हजार लोक झाल्यानंतर पण ओव्हरऑल म्हणजे आमच्या मुलांनी शेअर केलं. सो ज्याच्यामध्ये मुलं रडली आहेत की मी ह्या ऍपवर आलेले विथ 0 कॉन्फिडन्स, मला घाबरायला व्हायचं फक्त लोकांशी बोलायला. आम्ही ऑनलाईन म्हणजे ऍपवर इव्हेंट तुम्ही होस्ट करू शकता स्वतः, आणि दुसरे मुलं तुमच्या इव्हेंट्स मध्ये येऊ शकता. तर मुलं मुली त्याच्यामध्ये रडले की मी होस्ट केला आज पहिला माझा इव्हेंट, ह्याच्यामुळे माझं कॉन्फिडन्स बिल्ड झालं. इंग्लिश आता बोलता येतं मला. इकडे मी बघतो मुलं मुली विदाऊट हेजिटेशन्स बोलतात, जरी त्यांना तुटत इंग्लिश येत आहे बोलतायत, पण त्यांना कॉन्फिडन्स बिल्ड होत आहे. सो कोणी जज नाही करत, तिकडे सगळे एक दुसऱ्यांची मदत करतात. सो असं मुलं बिहार, UP पासून सगळ्या दुसऱ्या गावांमधले मुलांना कॉन्फिडन्स पासून नोकरीपर्यंतचं जर्नी आपण करतो. सो त्यांनी शेअर केलं की माझ्या आईला पहिलं गिफ्ट मी केलं ह्या ऍपवरनं इंटर्नशिप मिळाल्यामुळे. सो ह्या सगळ्या स्टोरीज स्टुडंट शेअर करत असतात. आता तुम्ही हे सगळं जवळून बघताय किंवा हा डेटा तुमच्याकडे आहे की लोक येत आहेत, मग कुठल्या क्वालिफिकेशनचे येत आहेत आणि त्यातून काय तुम्हाला आउटकम मिळतो, हा डेटा सगळा तुमच्याकडे आहे. त्यामध्ये मेन बॅरियर काय आहे सध्याच्या घडीला? लँग्वेज हा बॅरियर आहे की नॉलेज हा बॅरियर आहे? आता खूप नवीन इनोव्हेशन येत आहेत जे मुलांना अजून माहिती पण नाही आहे. आता आम्ही कंपन्यांना एवढ्या क्लोजली बघतो, त्यांची रिक्वायरमेंट्स काय आहेत, काय गोष्टी आहेत. द बिगेस्ट रिझन मोस्टली कंपनीज रिजेक्ट करतात इज कॉन्फिडन्स आणि कम्युनिकेशन. बोलताच नाहीयेत, कम्युनिकेटच नाही करतायत. सो तो एक सगळ्यात मोठा बॅरियर आहे. आम्ही बघतो की 10,000 मुलं अप्लाय करतात, 9,000 रिजेक्ट होतात फक्त ह्याच कारणामुळे की त्यांचं कॉन्फिडन्स. आणि हे कसं बिल्ड करतात? कॉलेजमध्ये छोट्या छोट्या ऍक्टिव्हिटीज असतात, इव्हेंट्स असतात, पार्टिसिपेट करा. वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह असतात त्याच्यामध्ये पार्टिसिपेट करा, तुम्ही ऑर्गनाईज करा, लोकांशी बोला. सो हे सगळ्या गोष्टी ते सॉल्व्ह करतात. सेकंड बिगेस्ट क्रायटेरिया इज की नॉलेज आणि इंडस्ट्री. आता का लोक म्हणजे कमी पगाराच्या नोकऱ्यांमध्ये मुलं सेटल होतात? कारण की त्यांना माहितच नाही मला करायचंय काय. कंपन्या त्यांच्याकडनं अशा काम करून घेतात जे ज्यांना काहीच माहिती नाही त्यांचं काम करून घेणं. तर सेकंड इज त्यांना इंडस्ट्री नॉलेज काहीच नाही, काय चाललंय. आणि ते पण कसं सॉल्व्ह करणं? आता मुलं कॉलेजमध्ये असताना इट्स वन ऑफ द मोस्ट इम्पॉर्टंट टाइम्स रादर. आणि मी बघितलंय जे IITs, IIMs किंवा चांगल्या कॉलेजमध्ये डिस्कशन खूप वेगळे असतात. तुम्ही जर कम्पॅरिझन कराल Tier 2, Tier 3 मध्ये हे डिस्कशन, अरे ह्या मुलीने मला हे सांगितलं, की ही मुलीचा मेसेज आला, ह्या मुलांनी असं केलं, असं नाही IITs मध्ये नाही होत. बट तिकडे 90%, 80% इज की मी ह्या महिन्यात 10 लाख कमवले फक्त एक ऍप स्टोअरवर टाकून, प्ले स्टोअरवर टाकून. मी ऍड्स रन केले या ब्रँडसाठी आणि मला एवढा पैसा मिळाला. मी हे नवीन प्रोजेक्ट लॉन्च केलं, इनोव्हेशन केलं, बघ कसं आहे. देर इज व्हेरी कॉम्पिटिशन. मी एवढं भारी गोष्टी करतोय. वेरॅज इकडे 80-90% हेच असतं की आपण काय करायचं, चला आज फिरायला जाऊ, आज हे करू. असं नाही, मज्जा ते पण करतात, भारी मज्जा करतात, म्हणजे फिरणं सगळं आहे. बट मेजॉरिटी ऑफ फोकस जे आहे दॅट इज मोर ऑन इनोव्हेशन, नवीन काय करणं, कॉम्पिटिशन. सो हे खूप डिफरंट आणि दॅट इज लॅकिंग कंपन्यांमध्ये. ते दिसतं त्यांना सर की अरे ह्याच्यामध्ये ते फाउंडेशनच नाहीये ह्या इंडस्ट्रीबद्दल की काय चाललंय काय नाही. सो मुलांना वाटतं की मी इंटर्नशिप किंवा जॉब करून शिकेल, पण कंपन्या म्हणतात हे शिकायची जागा नाहीये, शिकायची जागा तुमची आधी होती कॉलेजमध्ये. इकडे हे आम्हाला काम करून पाहिजे कोणाकडनं. ते आम्हाला पाहिजे, आमच्या कंपनीकडे एक प्रॉब्लेम आहे, कोणीतरी बाहेरचं येऊन सॉल्व्ह करून जाईल. बरोबर आहे. मुलांना वाटतं की मी शिकेल, कंपनीमध्ये जाऊन शिकेल. सो हे एक रॉंग ओपिनियन आहे सगळ्यांचं. सो तुमचं प्रॅक्टिकल काम हे सगळं तुम्ही कंपनीमध्ये जायच्या आधी केलं पाहिजे. वन्स यू गेट इन टू द कंपनी, डिलिव्हर करून दाखवा. दॅट इज द गोल. कंपन्यांना बघतात आणि मुलं वाटतं की मी शिकायला जातो. आणि बीप ह्या दोघांच्या मधला एक ब्रिज बनतंय. त्यांना सांगतंय की नक्की तुम्ही काय
मिस केलं करताय. पाहिजे. येस. आता त्यामध्ये मला तुम्हाला एक विचारायचं एक एक्झाम्पल घेऊ आपण की जसं तुम्ही बोललात की टियर 2 मधला किंवा टियर 3 मधला एखादा विद्यार्थी असेल की ज्याला कॉन्फिडन्स नाहीये किंवा बऱ्याचशा गोष्टीमध्ये लॅक्यून आहे त्याचा, आणि एक विद्यार्थी त्याच्या बरोबर असतो की जो पुण्यासारख्या सिटीमध्ये शिकलेला आहे, ज्याला कॉन्फिडन्स आहे, कम्युनिकेशन आहे. तर हे गॅप भरून काढण्यासाठी त्याला किती कालावधी लागू शकतो, आणि त्यामध्ये काय काय स्किल सेट आणि कशा पद्धतीने आपण डेव्हलप करतो, बेसिकली कशा पद्धतीने आपण तो डेव्हलप करतो? करेक्ट. 3 गोष्टी करायला लागतील. मी खूप घाबरायचो. मी आई वडिलांना बोलायच पण घाबरायचो 9वीत 10वीत. आणि पण मग मी ठरवलं की अरे बिझनेस करायचा आहे. मला कळालं माझा गोल काय, मग मी त्याला ब्रेकडाऊन केलं. मला हे अचीव्ह करायला कॉन्फिडन्स तर पाहिजे, सेलिंग अबिलिटीज तर पाहिजे. मी आता एक एक करून डेव्हलप करणार सगळं. तर मी आधी स्टार्ट केलं पब्लिक स्पीकिंग. असं ठेवलं की यार प्रत्येक दिवसात मी 2-3 स्ट्रेंजर्स जे अनोळखी माणसांशी बोलणार, काहीतरी बोलणार, 1 मिनिट बोलून दाखवणार त्यांच्याशी. सो मी आधी ते स्टार्ट केलं. सेकंड, मिरर किंवा फोन मध्ये रेकॉर्ड करा, काहीतरी एक टॉपिक बद्दल एसे द्या आणि बघा तुम्हाला की तुम्ही कसे बोलतायत, कसे वागतायत. सो ह्या 1-2 गोष्टी आधी इनिशियली हेल्प केल्या. थर्ड, इनिशिएटिव्ह घ्या. म्हणजे कॉलेजमध्ये विचारतात ना सीआर कोण बनेल किंवा क्लास रिप्रेझेंटेटिव्ह कोण बनेल, म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये मी हात वर करणार, काही असू देते. इव्हन इफ मला भीती वाटते मी तरी हात वर करणार. कितवीमध्ये असताना केलं? हे मी 11वी 12वी मध्ये स्टार्ट केलं की काही कुठलंही इनिशिएटिव्ह असेल व्हॉलंटियर, तर मी हे करायला लागलो. हळूहळू त्याची भीती आहे ती जायला लागली. ओव्हरऑल लागलं त्याला 1 ते 3 वर्ष. बट जर मुलांना ऍक्सिलेट करायचं असेल तर 2 गोष्टी ते करू शकतात. एक, सेल्स जॉब करा, सेल्स जॉब किंवा इंटर्नशिप. ह्याच्यामुळे तुम्ही लोकांशी बोलता, काहीतरी विकताय. मोस्ट एम्बॅरेसिंग थिंग आहे कोणाला विकणं, आणि त्यांना नाही पाहिजे. बरोबर. कसं कन्व्हिन्स करून दाखवू शकता तुम्ही. रोज रिजेक्शन की नाही नको आहे, टाइम वेस्ट नको करू. बरोबर. ह्या सगळ्या रिजेक्शन फेस करून तुम्ही खूप स्किल शिकता. जरी तुम्हाला आयटी मध्ये जॉब करायचा, जरी तुम्हाला कुठल्याही डिझाईन फील्ड मध्ये जॉब करायचा आहे, सेलिंग स्किल्स खूप एसेन्शियल आहे. जेव्हा तुम्ही ते करता, 1 महिना पूर्ण फक्त सेलिंग करताय, 2 महिने 6 महिने तुमचं कॉन्फिडन्स खूप जास्त वाढणार. तुम्ही जसं बोलता, तुम्ही जसं प्रिपेअर करता, खूप जास्त इम्प्रूव्हमेंट होईल फक्त सेलिंग जॉब किंवा इंटर्नशिप करण्यामध्ये. सो नो मॅटर तुम्हाला फ्युचरमध्ये काय करायचंय, सेलिंग इंटर्नशिप जॉब आय फील हॅज टू बी कंपल्सरी. ह्याच्यामुळे एवढं डेव्हलपमेंट होईल. हँडल कसं करायचं रिजेक्शन, जर हा म्हणला नकोय तर तुम्ही चेंज करून कसं काय बोलू शकता. दॅट इज वन ऑफ द स्किल्स अँड यू विल बी मोर, म्हणजे तुम्हाला प्रेफरन्स जास्त दिला जाईल दुसऱ्या लोकांना. जर आयटीचे 2 लोक आहेत, एकामध्ये कॉन्फिडन्स खूप जास्त आहे, एकामध्ये फक्त स्किल्स आहे, तर ज्याच्यामध्ये कॉन्फिडन्स जास्त आहे ना त्याला जास्त प्रायोरिटी मिळेल. कारण की ते लोक लीडर्स बनू शकतात, पुढे जाऊन 10 लोकांना मॅनेज करू शकतात, म्हणून त्यांना प्रेफरन्स जास्त मिळेल. ओके. आता हे सगळं तुम्ही ज्यावेळेस विद्यार्थ्यांना सांगता किंवा विद्यार्थ्यांपर्यंत ज्यावेळेस पोहोचायचा प्रयत्न करता, त्यावेळेस हे विद्यार्थ्यांना पटतात का गोष्टी, किंवा स्टुडंटला तुम्ही ज्यावेळेस सांगता की बीप तुम्हाला अशा पद्धतीनं हेल्प करेल किंवा अशा पद्धतीने तुम्हाला ग्रो करण्यासाठी हेल्प होईल, तर हे विद्यार्थी ट्रस्ट करतात का? आणि जर करत नसतील तर ते तुम्ही त्यांना कसं सेल करता मग? हो, एक हा मेजर प्रॉब्लेम राहिला आहे पहिल्यापासून, की जसं आमच्या प्लॅटफॉर्मवर मेंटर्स आहेत, त्यांना वाटतं मला मेंटरशिपची गरज आहे का, म्हणजे मेंटरशिपची गरजच नाही, त्यांना गरजच कळत नाही की. आणि तुम्ही जर IITचे लोक बघता, ते हंग्री असतात, ते लोक विचारतात की अरे सांगा मी कसं पोहोचू. सो हे एक मोठा डिफरन्स आहे. तो आम्ही गेमिफिकेशन, तुम्ही जर हे केलं टास्क तर तुम्हाला पैसे, रिवॉर्ड, टी-शर्ट फ्री मिळेल ऍपवर, मुलांसाठी की कसं आपण थोडं फन आणि एंटरटेनिंग करू शकतो. आमचे जे लर्निंग मटेरियल्स पण आहेत, बीप बाईट्स ज्याचं नाव आहे, ज्याच्यामध्ये तुम्ही शिकू शकता AI पैसे कसे कमवायचं कॉलेजमध्ये असून शिकल्यावर. ते पण रील्स, टिकटॉक फॉर्मॅटमध्ये फन आणि एंटरटेनिंग ठेवण्यासाठी शॉर्ट फॉर्म कॉन्टेंट. सो वेगवेगळ्या इनिशिएटिव्ह ऍपमध्ये आहेत टू अंडरस्टँड की तुम्ही एक्झॅक्टली कसं युथ आणि जेनझी पॉप्युलेशनला एंटरटेन करू शकता. सो हे 2 आहेत. बट ओव्हरऑल वी हॅव सीन की थोडं डिफिकल्ट, मुलांना वाटत नाही की मला खरंच त्याची गरज पण आहे का. आणि शेवटी ते फायनल इयर मध्ये जेव्हा नोकरी शोधायचं तेव्हाच जागे होतात की अरे आता पाहिजे, जेव्हा जी कंपनी त्याच्यामध्ये काम करतात ते. असं ओव्हरऑल त्यांचं जर्नी होतं. आता तुम्ही हे मला बोललात की हे स्किल डेव्हलपमेंट सगळी गोष्ट आहे, आणि त्यासोबतच मार्केटच्या नीडनुसार आपण स्टुडंट्सला घडवतो आणि त्या पद्धतीने त्यांना जॉब प्लेसमेंट वगैरे देतो. पण यामध्ये तुम्ही अजून वेगळ्या काय गोष्टी देता की ज्यामुळं मुलांच्यात जास्तीत जास्त बदल होतील आणि त्यांना
लवकरात लवकर कमावण्यासाठी चांगल्या पगाराच्या नोकऱ्या मिळतील, यासाठी तुम्ही काय फीचर्स देता? सो आमच्याकडे 2-3 चांगले फीचर्स आहेत. एक व्हेरी रेव्होल्युशनरी आम्ही लॉन्च केलं, AI इंटरव्ह्यू. आता कसं होतं, नोकरीमध्ये तुम्हाला कॉल येतो इंटरव्ह्यूचा, काय बोलणं कसं बोलणं. जसं तुम्ही ऍपमध्ये जाता, एक फीचर आहे AI इंटरव्ह्यू. जसंही तुम्ही स्टार्ट करता तुम्हाला फोन कॉल येईल. जसं खरं माणूस किंवा HR बोलेल तसं कॉन्व्हर्सेशनल इंटरव्ह्यू चालू होईल, ज्याच्यामध्ये जसे क्वेश्चन्स कंपन्या विचारतात तुमच्या रोलसाठी, सगळे क्वेश्चन्स ते विचारणार, तुम्हाला आन्सर करायचं विथ कॉन्फिडन्स. 5 ते 10 मिनिटं इंटरव्ह्यूला लागेल. त्याच्यानंतर तुम्हाला एक डिटेल रिपोर्ट येईल की तुमचं कम्युनिकेशन लो आहे, कॉन्फिडन्स लो आहे, तुम्ही बरोबर नाही बोलत आहे, डिटेलमध्ये आन्सर द्यायला पाहिजे, तुम्ही हे मिस केला. सो एक डिटेल फीडबॅक रिपोर्ट आणि स्कोअर मिळेल तुम्हाला की तुमचा 100 पैकी 20च स्कोअर आहे, तुम्हाला सिलेक्शनचे चान्सेस. सो हे एक नवीन फीचर आपण रिसेंटली लॉन्च केलंय, ज्याच्यामुळे मुलांना कळेल की मी कुठल्या लेवलवर आहे इंटरव्ह्यूज मध्ये. आता तुम्ही रिसेंटली मला वाटतं की तुम्ही शार्क टँक मध्ये जाऊन आलात आणि तिथं तुम्ही तुमचं ह्या ऍप बद्दल पण प्रेझेंटेशन केलं. त्यातून तुम्हाला तिथं तो अनुभव कसा होता आणि त्यातून काय बेनिफिट्स मिळाले? हो, जेव्हा आम्ही आलेलो शार्क टँक मध्ये फर्स्ट सीझन होता अँड पूर्ण मुंबईमध्ये सेट होता, फिल्म सिटी मध्ये, एकदम सेट लाईफ. बाहेरनं दिसायला एकदम खंडर, पण आतमध्ये जाऊन फक्त ते सेट जे आहे ते चांगलं होतं. अँड पूर्ण असं अर्ध्यामध्ये कापलेलं ते सेट. लेफ्ट साइडला पूर्ण कॅमेरा क्रू, 20-30 लोक फक्त कॅमेरा आणि हिडन कॅमेराज मागे पुढे असे लावलेले. तो चालला 2 तास पूर्ण एपिसोड. 2 तास, 1-1.5 तास कंटिन्युअस क्वेश्चन, म्हणजे रॅपिड फायर जसं करतात, पूर्ण ग्रिलिंग इंटरव्ह्यू होता. मग त्यावेळेस असं झालं का की ब्रेकडाऊन होतं, कुठे होतोय आपण, मोमेंट आला कधी? मी आता बिझनेस 2 वर्ष झालेले रन करत होतो, त्याच्या आधी पण मी खूप बिझनेस इंटरनल की मला माहिती माझं आयुष्य आहे. सो हे तर होतं फॉर शुअर, नर्वसनेस फाटली आमची जेव्हा आम्ही स्टार्टिंग मध्ये कसं बोललो आम्ही ते आम्हालाच माहिती. तो पहिला 1-2 मिनिटाचा पिच चांगला गेला. क्वेश्चन्स नंतर कम्फर्ट आलं, कारण की मला माहिती होतं काय करतोय आम्ही. सो 2 तासाला टीव्हीवर दाखवलं 10 मिनिटं कट करून, पण जे आमचं ग्रिल आणि ते सगळं झालं ते टीव्हीवर नाही दाखवलं. बट हा ओव्हरऑल मस्त एक्सपिरियन्स. आम्हाला माहिती नव्हतं ही लोक कोण आहे, कारण की आमचं पहिलं होतं. सो आमच्यासाठी सगळे शार्क्स नवीन होते. सो इट वॉज अ एक्सपिरियन्स, ज्याच्यामुळे खूप साऱ्या गोष्टी मिळाल्या. त्याच्यानंतर आमच्याकडे काय 30-40 हजार मुलं होती ऍपवर. जसं एपिसोड एअर झाला 31 डिसेंबरला एअर झाला आमचा, न्यू इयरच्या दिवशी. आम्ही सगळे मज्जा करतायत आणि मग आम्हाला लास्ट मिनिट कळतंय की तुमचा एपिसोड आज येणार आहे 2-3 तासाच्या आधी. मग सगळे आम्ही आमचे सगळे न्यू इयरचं सेलिब्रेशन सोडून, नाही आमचा लॅपटॉप, कारण की सर्व्हर आहे ना, एवढे 1 ते 1.5 लाख मुलं आली ऍपवर एका टाइमवर, आणि आम्ही छोटी कंपनी होतो. सगळं ब्रेक झालं, ऍप थांबलं, शटडाऊन झालं. मग टेक टीम काम करत होती ते सर्व्हर परत चालू करायसाठी. सो परत आम्ही चालू केलं, मग मुलं आले. सो खूप जास्त ट्रॅफिक होतं. मग आम्ही त्या दिवशी मीडियाचा पॉवर बघितला की एका झटक्यामध्ये एवढे सारे लोक आले. सो दॅट वॉज व्हेरी चांगलं. आणि त्याच्यानंतर मग लाईफ बिकेम इझियर, बिझनेस करणं इझियर झालं थोडं, कारण की इन्व्हेस्टर्स 20 ते 30 इन्व्हेस्टर्सनी आम्हाला रिच आउट केलं की आम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे. 1000च्याहून जास्त मेंटर्स रिच आउट झालं की आम्हाला मुलांना मेंटर करायचं. आम्ही पण सेम प्रॉब्लेम फेस केला. त्याच्यानंतर ट्रॅफिक किती आलं तुमच्याकडे? 1-1.5 लाख मुलं आले ऍपवर, ऍप वेबसाईटवर. आम्हाला जॉब्सवर 100 ऍप्लिकेशन यायचे, आता 1000, 2000, 3000 ऍप्लिकेशन येतात कुठली नोकरी आम्ही पोस्ट केल्यावर. सो वॉचमॅन, टेलर पासून सगळे ओळखायला लागले, रे तुम्ही शार्क टँक वर आले. सो ओव्हरऑल विजिबिलिटी वाईज सगळं इम्प्रूव्ह झालं. अँड बट इट्स स्टील डिफिकल्ट टू बिल्ड बिझनेस. अँड प्लस असं नाही, टीव्हीवर ऑल दाखवतात की शार्क्स हे करू ते करू, आम्ही करून घेऊ ते, पण ते ऍक्च्युअल मध्ये होत नाही एवढं सगळं, कारण की ते इन्व्हेस्टर आहेत, ते पैसे टाकतात कारण की त्यांना डबल होऊन पाहिजे, त्यांना 100 कामं असून आहेत. सो ते ऍज सच, बट दे आर अवेलेबल. जेव्हा आपण फोन करायचा आहे, कॉल करायचा आहे, व्हॉट्सअप व्हेरी अप्रोचेबल, अवेलेबल. बट ऍज सच ते तुमच्या बिझनेस मध्ये काही चेंज नाही करू शकत. तुम्हाला स्वतःच बनवायचं सगळं. ओके, म्हणजे तुम्हाला जस्ट हेल्प घ्यायची, बाकी सगळ्या गोष्टी तुम्हालाच करायचं, सगळंच करायचं. हेल्प पण इट्स लाईक की अरे बरोबर करते का, ठीक आहे, असं एवढीच हेल्प. अँड कनेक्शन्स की अरे हा ह्याच्याशी भेट, त्याच्याशी भेट, तेवढं. येस.
डेफिनेटली. आता ह्या पॉडकास्टच्या माध्यमातून तुम्ही जे काही स्टुडंट्स बघत असतील पॉडकास्ट, इंस्टाग्रामवर झालं, युट्यूबवर झालं, फेसबुकवर झालं, त्यांना तुम्ही काय सांगाल आणि तुमच्या ऍपबद्दल त्यांना काय अपील कराल? हो, सो ओव्हरऑल मी एक स्टुडंट होतो एकदम ऍव्हरेज. माझे काही स्वप्न नव्हते. 2-3 गोष्टी केल्या मी ज्याच्यामुळे चीफ मिनिस्टर देवेंद्र फडणवीस जी पासून सगळ्यांनी अवॉर्ड, टेड टॉक स्पीकर्स, सगळ्या गोष्टी झाले 3 गोष्टींमुळे. एक, मी हे ठरवलं की मी जे वाचणार, जरी मी 5 मिनिटाचं काही वाचलं, टेक ऍक्शन, इमिडिएटली ते करू नको काय. सेकंड, गोल्स. तुम्ही मोठं स्वप्न बघा. आणि सगळ्यांचे मोठे स्वप्न असतात की मी मोठा घर, मोठं गाडी, हे सगळ्यांकडे असतात. ते कामगार असू दे, चांगले कॉर्पोरेट एम्प्लॉईज सगळे असू दे, पण हे गोल्स नसतात. गोल सेटिंग हे मी दुसरी गोष्ट शिकलो. व्हॉट आर गोल्स? जेव्हा तुम्ही लिहिता की 10 वर्षांमध्ये मला ह्या गोष्टी करायच्या आहेत, दॅट सेकंड थिंग तुम्ही करायला पाहिजे. की एक पेपर, वही घ्या आणि 20 गोष्टी तुम्हाला पुढच्या 10 वर्षामध्ये जे जे करायचे ते सगळे लिहून घ्या. जोपर्यंत ते लिहिले नाहीये ते गोल्स नाही, ती इच्छा आहे. इच्छा सगळ्यांची असते. गोल्स फक्त 10% लोकांची असते आणि जे लोक लिहितात ते ऍक्च्युअल मध्ये जाऊन करतात. सो ही दुसरी गोष्ट. आणि तिसरा, बीप ऍप. वन्स तुम्ही एकदा डाउनलोड कराल, यू विल रिअलाइज की केवढ्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत. फक्त IT नाहीये, नवीन नवीन गोष्टी, AI झालं, मशीन लर्निंग झालं, वेगवेगळ्या फील्ड आहेत जे कोणी करू शकतं. तुम्हाला जास्त त्याच्यामध्ये एवढं नाही पाहिजे. सो थ्रू बीप ऍप दॅट इज समथिंग तुम्हाला कळेल. सो दीज आर थिंग्स आय वुड सजेस्ट स्टुडंट्स लवकर चालू करायला पाहिजे. नक्कीच. यामध्ये कधी तुम्हाला असं झालं का की एखादा मुलगा खूपच शाय टाईप होता आणि त्याच्या पॅरेंट्सने हे ऍप त्याला सजेस्ट केलं आणि मग त्याच्या पॅरेंट्सचा त्याच्यावर रिव्ह्यू आला की ह्या ऍपमुळं ह्या माझ्या मुलात किंवा मुलीमध्ये ह्या सगळे बदल झाले, असं झालं कधी? हो, खूप वेळा. सो आम्ही बघतो की स्कूलची मुलं, त्यांचे पेरेंट्स ऍप त्यांना घेऊन देतात की तू हे वापर. त्याच्यामध्ये ते इंटर्नशिपसाठी अप्लाय करतात, ज्यांना वर्क फ्रॉम होम त्यांना पैसे मिळतात छोटं काम करण्यासाठी, कुठली कंपनी देते. सो हे चांगला ओव्हरऑल इनिशिएटिव्ह. त्यांना हे पण पाहिजे की मुलांना लवकर कळावं की काय काय वेगळ्या डोमेन्स मध्ये नोकऱ्या आणि कामं असतात. सो खूप सारे पेरेंट्स आमच्या प्लॅटफॉर्मवर लेट्स से 100% पैकी 30% स्कूलची मुलं ज्यांचे पेरेंट्स त्यांना ऍप वापरायला सांगतात. 30%च्या आसपास जे नोकऱ्या ऑलरेडी करतात, त्यांना जॉब चेंज करायचे अशी लोक आहेत. आणि बाकी सगळे कॉलेजची मुलं आहेत. ओके, म्हणजे हे प्रत्येकासाठी युजफुल आहे. प्रत्येकासाठी. येस. सो तुमच्या ऍप बद्दल तुम्ही बऱ्याचशी आम्हाला माहिती सांगितली आणि आय होप की आमच्या ऑडियन्सला त्यातून खूप फायदा होईल. त्यांचे पालक असतील, विद्यार्थी असतील, किंवा अगदी तुम्ही म्हटलात की जरी जॉब तुम्हाला स्विच करायचा असेल तरी सुद्धा तुम्ही ह्या ऍपचा वापर करू शकता. आज तुम्ही इथं आलात आणि तुमचा वेळ दिलात आणि तुम्ही तुमच्या ऍप बद्दल बरीचशी माहिती सांगितली, जी की प्रत्येकासाठीच एक चांगली आहे आणि बेनिफिशियल आहे. त्यासाठी खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.